कमी खर्चामध्ये शेती कशी करावी ही माहिती जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतीमध्ये खर्च कमी करणे हे प्रत्येक शेतकऱ्यांचे ध्येय असते। यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर आणि व्यवस्थित नियोजनाची गरज असते। कमीत कमी खर्चात शेती करण्याचे अनेक उपाय आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवता येतो आणि आर्थिक स्थैर्य मिळते। त्यासाठी नंबर 1 आहे जैविक शेती। कंपोस्ट खत, घरातील जैविक कचरा, पान आणि शेण यांचा वापर करून कंपोस्ट तयार करता येते। हे खत मातीची गुणवत्ता तर सुधारते आणि खर्च कमी करते। जैविक कीटकनाशक, वनस्पतीचे अर्क, गोमूत्र, निंबोळी अर्क इत्यादी नैसर्गिक पद्धतीचा वापर करून कीटकनाशक तयार करता येते। नंबर 2 पुनर्वापर आणि पुनरुत्पादन। पाण्याचा पुनर्वापर, शेतीमधील वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याचा खर्च कमी करता येतो। बियाण्यांचे पुनरुत्पादन, उच्च गुणवत्तेची बियाणे निवडून त्यांचे पुनरुत्पादन करून बी बियाण्यावरचा खर्चही कमी करता येतो। कमी खर्चाचे तंत्रज्ञान, ठिबक सिंचन। ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याचा अपव्यय कमी करता येतो आणि उत्पादन वाढवता येते। यामुळे पाण्याचा खर्च देखील कमी होतो। पॉलीहाऊस शेती। पॉलीहाऊसचा वापर करून कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते। पॉलीहाऊस मध्ये नियंत्रित वातावरण असल्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। सौर ऊर्जा। सौर ऊर्जा वापरून पाण्याच्या पंपासाठी विजेचा खर्च कमी करता येतो। सौर पॅनलच्या मदतीने विजेची गरजही भागवता येते। विविध पीक पद्धती, सहपीक पद्धती। एका शेतात विविध प्रकारची पिकं एकत्र लावल्यामुळे जमीन वापराची क्षमता वाढते आणि खताचा खर्च कमी होतो। सहपीक पद्धतीमुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होतो। फळ भाजीपाला शेती। फळझाडे आणि भाजीपाला एकत्र लावल्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो। फळझाडे आणि भाजीपाला एकत्र लावल्यामुळे जमीन वापरण्याची क्षमताही वाढते। आर्थिक नियोजन, पुन्हा वापरता येणाऱ्या साधनांचा वापर। शेतीत पुन्हा वापरता येणाऱ्या साधनांचा वापर केल्यामुळे खर्च कमी होतो। उदाहरणार्थ प्लास्टिकच्या बॉटल्स वापरून झाडांना पाणी पुरवठा करणे, जुन्या वस्त्रांचा वापर करून झाडांना संरक्षण देणे। सामूहिक शेती। शेतकरी संघटनांच्या माध्यमातून सामूहिक शेती केल्यामुळे साधन सामुग्री आणि यंत्रसामुग्रींचा खर्च वाटून घेता येतो। सामूहिक खरेदीमुळे बियाणे, खत, कीटकनाशके इत्यादींचा खर्च कमी होतो। शेतीसाठी कर्ज आणि सबसिडी। शासनाच्या योजना। शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकरी कर्ज, सबसिडी आणि अनुदान मिळवू शकतात। योजनांचा योग्य वापर करून आधुनिक तंत्रज्ञान आणि साधन सामुग्री देखील खरेदी करता येते। सूक्ष्म वित्तीय संस्था। सूक्ष्म वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लहान प्रमाणावर कर्ज मिळवता येते। कमी व्याजदरावर कमी मिळालेल्या आर्थिक भार कमी होतो। कमीत कमी खर्चामध्ये शेती करणे हे तंत्रज्ञान, नैसर्गिक साधन संपत्ती आणि आर्थिक नियोजनाच्या योग्य वापरावर अवलंबून असते। जैविक शेती, पुनर्वापर तंत्र, सहपीक पद्धती आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी खर्च कमी करू शकतात। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो। कमी खर्चात शेती करणे ही एक शाश्वत आणि लाभदायक प्रक्रिया आहे, जी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करते।